हॅलो अँड वेलकम. आजचा टॉपिक आहे डोबेरानर्स ट्रेड. तर डोबेरानर्स ट्रेड कशासाठी वापरला जातो, तर हे आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमधील. आपण पाहणार आहोत पहिल्या आधी की या नावात म्हणजे डोबेरानर आणि ट्रेड या नावामध्ये काय. डोबेरानर सायंटिस्टचं नाव आहे आणि ट्रेड्स म्हणजे काय, तर आपल्याकडं 3 एलिमेंटचा ग्रुप, याला आपण ट्रेड्स बोलतो. आता डोबेरानरनी काय सांगितलं, तर यांनी काय केलं, स्टार्टिंगला जे पण एलिमेंट्स त्या काळामध्ये म्हणजे 1817 मध्ये जे नोन होते त्या एलिमेंट्सना काय केलं, त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी काय केलं, अरेंज केलं. आणि त्या अरेंजमेंटच्या नंतर त्यांनी काय पाहिलं की काही एलिमेंटच्या 3 एलिमेंट असे राहतील की त्यामध्ये जो फर्स्ट एलिमेंट आहे आणि जो लास्ट एलिमेंट आहे या दोघांच्या जर ॲटॉमिक मासेसची जर आपण बेरीज घेतली आणि जर त्यांचा आपण काय केलं की ॲव्हरेज जर घेतलं, बेरीज करून ॲव्हरेज घेतलं, तर ते आपल्या जो मिडलवाला एलिमेंट आहे तर त्याच्याबरोबरच्या ॲटॉमिक मासेस सोडून येत होतं. जसं की आपण वाचूया स्टेटमेंट काय आहे. डोबेरानर shows that 3 elements in the trades were written in the order of increasing atomic masses. The atomic masses of middle element was approximately average of atomic masses of other 2 elements. तर यांचा म्हणण्याचा अर्थ काय आला, तर थांबा एक मिनिट. तर ओके, चला आपण वर तुम्हाला जर पाहिलं असेल तर तिथं ते एक एक्झाम्पल देत ट्रेड्सचं, जसं की लिथियम झालं, सोडियम झालं आणि पोटॅशियम झालं. हे 3 एक ट्रेड्स आहेत, याला बोलतो आपण, याला 3 ट्रेड्स. तर यातील काय बोलले, जे फर्स्ट एलिमेंट आहे, फर्स्ट कोणता एलिमेंट आहे, लिथियम, ज्याचं की ॲटॉमिक मास आहे आपल्याकडे 6.9 डाल्टन. ओके, आणि नंबरचा एलिमेंट आहे आपल्याकडे पोटॅशियम, ज्याचं की ॲटॉमिक मास आहे आपल्याकडं 39.1 डाल्टन. तर हे जे 2 एलिमेंट्स आहेत, जर यांचं काय केलं आपण, ह्या ॲटॉमिक मासेसची ॲडिशन केली की लिथियम प्लस पोटॅशियम, आणि जर यांचं ॲव्हरेज घेतलं, ॲव्हरेज कसं घेतो आपण की जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढ्याने त्याला काय करतो, डिवाइड करतो. ह्या 2 आहेत म्हणून त्याला 2 डिवाइड केलं, तरी कशाच्या बरोबर असेल, सोडियमच्या ॲटॉमिक मासेसच्या. हे सगळं आपण ॲटॉमिक मासेसच्या संदर्भामध्ये पाहतोय. मी इथं वर लिहिलेलं आहे किती आहे लिथियमचं ॲटॉमिक मास 6.9 प्लस पोटॅशियमचं किती आहे 39.1 डिवायडेड बाय त्याचं ॲव्हरेज म्हणजे 2 इज इक्वल्स टू सोडियम. सो आता तुम्ही पाहता इथं की काय झालेलं आहे की जे पूर्णपणे ह्या दोघांची बेरीज आलेली आहे, आलेली 46/2 इज इक्वल्स टू सोडियमचं ॲटॉमिक मास. तर यांचं कट केल्यावर किती येतंय, 23 येतंय ॲटॉमिक मास. तर हेच ॲटॉमिक मास जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, हेच सोडियमचं ॲटॉमिक मास येतंय. तर यांना म्हणतो आपण डोबेरानर्स ट्रेड. पेपरमध्ये क्वेश्चन आला तरी तुम्ही हे जशाला तसं तिथं लिहू शकता. आणि डोबेरानर्स ट्रेड्समध्ये 3 ट्रेड्स आहेत, फक्त 3च ट्रेड्स पाहायला भेटले. कोणकोणते, तर जो पहिला ट्रेड होता आपल्याकडं लिथियम सोडियम पोटॅशियम, जो की द फर्स्ट ट्रेड दिला आहे. सेकंड ट्रेड आहे आपल्याकडं कॅल्शियम स्ट्रॉन्टियम अँड बॅरियम. अँड जो थर्ड ट्रेड आहे जो आहे क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन. सेम प्रत्येकामध्ये एकच सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटी काय आहे प्रत्येकामध्ये, हा जो पहिला एलिमेंट असेल आणि हा जो तिसरा एलिमेंट असेल, तर यांचं काय घ्यायचं आहे, ॲटॉमिक मासेस ॲव्हरेज. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या ॲव्हरेजला आपण काय करतोय, ते सेम येते आपल्या मिडलवाले एलिमेंट सेम. याचं दोन्हीचं मधल्या संघ ॲव्हरेज बरोबर येईल, ह्या दोन्हीचं पण मधल्या संघ येईल. ओके, आजचा व्हिडिओ समजला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.